नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते। विवाह सोहळ्याला हजेरी लावत त्यांनी शिंदे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर शेवटी शिंदे हे शिंदेंकडेच जाणार नाही का असं बोलून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची एक प्रकारे झोपच उडवली होती। कारण विलास शिंदे हे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख आहेत आणि महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटपामध्ये महानगर प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत सुधाकर बडगुजर नाराज असल्याची चर्चा होती, ते शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलेलं होतं आणि दुसरीकडे विलास शिंदे हे एकनाथ शिंदेंकडे जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात होती। मात्र उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा डाव ओळखला आणि एका दगडात दोन पक्षी मारलेत। सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू होती। जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती। पत्रकार परिषदेला महानगर प्रमुख विलास शिंदे देखील उपस्थित होते, तर उपनेते सुधाकर बडगुजर अपेक्षेप्रमाणे अनुपस्थित होते। पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा गुप्तस्फोट सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता आणि त्याला एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं बळ मिळालं होतं की शेवटी शिंदे हे शिंदेंकडेच जाणार असं जे एकनाथ शिंदे काल परवा म्हणाले। मात्र पत्रकार परिषदेला विलास शिंदे उपस्थित होते, त्यामुळे ते पक्षांतर करणार नाहीत हे स्पष्ट झालं। तर नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर असल्यानं पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही अशी माहिती सुधाकर बडगुजर यांनी दिली होती। सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांना कॉन्फरन्स सुरू असताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा फोन आला। यानंतर त्यांनी शेजारून माईक खेचून घेतला आणि सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे आदेश फोनवर मिळाल्याची माहिती पत्रकारांना दिली। यानंतर त्यांनी तात्काळ बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली। आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। खरं तर ठाकरेंच्या पक्षात सर्व अलबेल आहे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती। विलास शिंदे यांनी यावेळी आपली बाजू मांडली आणि मी पक्षात नाराज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। दरम्यान दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा मध्येच फोन आला आणि त्यानंतर पत्रकार परिषदेचा खरा नूर पालटला। सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे ते भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र पालिकेच्या कामासंदर्भात भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट केलं होतं। तसंच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांची भेट घेतल्याचं यावेळी बडगुजर यांनी म्हटलं होतं। बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंची शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं। दरम्यान महाजनांच्या या वक्तव्यानंतर राऊतांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला होता आणि महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपणार नसल्याचा घणाघात राऊतांनी महाजनांवर केला होता। या सगळ्या गोष्टी घडत असताना विलास शिंदे मी नाराज नाही असं पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं आणि दरम्यान मातोश्रीहून फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। थेट पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी बोलून दाखवले आणि इतर पक्षात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आणि त्यामुळे हकालपट्टी करून पक्षावर आजही ठाकरेंची मजबूत पकड आहे आणि मातोश्रीवरून आलेला आदेश आजही अंतिम असेल हे ठाकरेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं। शिवाय विलास शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचं पक्षातील आणि नाशिकमधील स्थान देखील मजबूत केलं आणि या दोन्हीपैकी कुणीतरी कदाचित म्हणजे सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांच्यापैकी कुणीतरी कदाचित एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला असता तो प्लॅन देखील ठाकरेंनी हाणून पाडला आणि एका दगडात दोन पक्षी मारले असं म्हणायला हरकत नाही। पक्षाच्या विरोधात मी काम केलं असेल तर दाखवावं। विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात सगळे गेले होते, मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो असा फोटो आला। लग्नात कुणी राजकीय गप्पा मारत नाही, त्यामुळे कारवाई केली गेली। केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही, मी पक्षविरोधी काय काम केलं हे दाखवा। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं। अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, याबद्दल पक्षाच्या नेतृत्वाला मी सांगितलं होतं। आज मी पत्रकार परिषदेला नसणार हे देखील मी सांगितलं होतं। माझी हकालपट्टी केली आहे ठीक आहे, पण शिवसैनिकांना कळू द्या ती का केली। काल माझ्याशी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बोलले, त्याचे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत। मी दाखवलं तर काहीतरी वेगळं होईल, पण मी ते दाखवणार नाही। राऊत यांच्यासोबत माझे ऋणानुबंध आहेत। मुख्यमंत्री यांना भेटून मी चूक केली नाही, पण राऊत यांच्या मनात काहीतरी भीती निर्माण झाली असावी। कटकारस्थान कुठं झालं माहिती नाही, निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला।
ठाकरे कुटुंब एकदा निर्णय घेतला की मागे घेत नाही आणि तो त्यांनी मागे घेऊ नये असं मला वाटतं. पत्रकार परिषदेला नव्हतो म्हणून माझी अकालपट्टी झाली असं स्पष्टीकरण यानंतर अकालपट्टी झाल्यावर सुधाकर बडगुजर यांनी दिलंय. मात्र यात भाजपा जिंकली, एकनाथ शिंदे जिंकले की उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा डाव हाणून पाडला त्यामुळे ते जिंकले हे खरं तर येत्या काही दिवसात कळेल. बडगुजर कुठल्या पक्षात जातात यावरून ते स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींवर? उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा आणि भाजपचा डाव हाणून पाडला का? यात कुणाचा विजय झाला आणि बडगुजर खरंच भाजपमध्ये जाणार होते का? विलास शिंदे शिवसेनेत नाराज आहेत का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळावर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.